जिंकायचं आहे, ज्या सामन्यामध्ये रंगत आणायची आहे, सामन्यामध्ये धावसंख्या रचायची आहे, त्यावेळी काय करेल? स्ट्राईक वरती असेल हसनेल, गोलंदाजी सज्ज असेल धीरज. चला स्टार्ट. पंचांच्या डाव्या साईडना गोलंदाजीला सुरुवात. पहिला चेंडू हसनेल साठी. पहिल्या चेंडूवरती आलून दिलंय. शुभ सकाळ. फटका. चेंडू सीमारेषे बाहेर. संधी मिळते डीजेला. कम ऑन डीजे. आपण सुद्धा एक या मुलांना किंवा या संघाला नेहमी पाठबळ देत असता, सहकार्य करत असता असे माननीय सम विलाजी थळकर. आपण प्लीज वरती यायचं आहे. चला पहिल्या चेंडूवरती मोठा फटकार मारू. इरादे स्पष्ट करून दिले हसनेलने. या चेंडूवरती सुद्धा जोरदार प्रहार. चेंडू सीमारेषे बाहेर ट्रॅव्हल करतोय. आउटफील्ड थोडीशी स्लो असल्या कारणामुळे नक्कीच एक धाव या ठिकाणी पूर्ण झाली. दुसऱ्या धावेसाठी पुढे प्रयत्न करणार आणि दुसरी धाव सुद्धा या ठिकाणी पंचांच्या माध्यमातून दर्शवते की ही दोन्ही धाव पूर्ण असतील. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावांचं मार्गस्थ असणारा चेंडू आपण पाहायला मिळाला. चांगल्या प्रकारे चेंडू फेकला होता. धीरजचं खरंच कौतुक करावं लागेल. ज्यावेळी पहिल्या चेंडूवरती षटकार येतो ना त्यावेळी आपली धावसंख्या जी षटकामध्ये थांबवायची होती, ज्या षटकांमध्ये आपल्याला कमी धावसंख्या रोखायची होती, हे मात्र समीकरण कुठेतरी गडबडल्यासारखं आपल्याला नेहमीच पाहायला मिळतंय. धीरजचं खरंच कौतुक करावं लागेल. दुसऱ्या चेंडूवरती एक चांगला चेंडू फेकला. चेंडू नक्कीच बॅटवरती आला नाही. हसनेल तयारीत होता, परंतु पाहायचं उर्वरित 4 चेंडूवरती काय घडेल. नक्कीच म्हटल्याप्रमाणे हसनेल मात्र जोरदार फटक्यांसाठी ओळखला जातो. या ठिकाणी सुद्धा 1 बाउंस सीमारेषे बाहेर मिळेल चौकार. नक्कीच संघामध्ये बलाढ्य खेळाडू असल्यानंतर आपला संघ ज्यावेळी मोठी स्पर्धा खेळत असतो, मोठ्या टीम सोबत खेळतो, संघासोबत खेळत असतो, एक आत्मविश्वास नेहमीच पाहायला मिळालाय. कारण जयेशला माहिती आहे की माझ्यासोबत असला खेळाडू हसनेल नक्कीच मला नेहमी सहकार्य करतो. जी मोठी धावसंख्या रचायची असते, जी सन्मानजनक धावसंख्या समोरच्या प्रतिस्पर्धी संघासोबत ठेवायची असते, त्यासाठी हसनेल नेहमी प्रयत्न करत असतो. या ठिकाणी पाहिलं तर मोठी जोरदार अपील झाले. पंच मात्र या चेंडूवरती कोणताही निर्णय देत नाहीयेत. पंच सांगतात यष्टी सोडून गेलेला हा चेंडू असेल आणि चेंडूवरती नक्कीच लेग बायच्या स्वरूपामध्ये ही एक धाव पूर्ण. नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर जोरदार अपील झाले. पंचांचा जो निर्णय असेल तो आपल्याला अंतिम मानावा लागेल. कारण आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर बऱ्याच धावसंख्येमध्ये आपण जर विचार केला तर पंच एक चांगली कामगिरी पार पाडताना पाहायला मिळतात. हे आता ही दोन्ही जे पंच मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात, ज्या वर्सुलीमध्ये वर्सुली ह्या मैदानामध्ये जे संघ घडवले जातात, सामने ठेवले जातात, त्यामध्ये प्रत्येक वेळी या पंचांचा हातभार लागलेला आपल्याला नेहमी पाहायला मिळालाय. असे दोन्ही पंच रुपेश आणि कैवल्य मैदानामध्ये आपल्याला पंचांची भूमिका पार पाडताना पाहायला मिळतील. आता मात्र बऱ्याच कालावधीनंतर चेंडू नंबर 4 वर चेंडू नंबर 5 वरती खेळण्यासाठी सज्ज असेल या संघाचा हुकमाचा एका, ज्यांनी आतापर्यंत या संघाला या शेवटच्या फेरीपर्यंत पात्र करून देण्याचा निर्णय घेतला होता, आत्मविश्वास ठेवला होता, असा जयेश. चांगला फटका ज्याच्यासाठी ओळखला जातं. आल्या हसनेलने सुद्धा दाखवून दिलं, जयेशने सुद्धा दाखवून दिलं की कोणताही चेंडू आमच्या माध्यमातून निर्धाव जाऊन द्यायचा नाहीये. गोलंदाजी चांगली होत आहे, फलंदाजी चांगली होत आहे. सर्व खेळाडूंना एक मैदानामध्ये चांगला सामना पार पडताना आपल्याला पाहायला मिळत आहे. असे दोन्ही खेळाडू, दोन्ही संघ मैदानामध्ये काटेकी टक्कर करताना आपल्याला पाहायला मिळतात. अंतिम चेंडूकडे वाटचाल होत असताना धनंजयची आतापर्यंत धावसंख्या झाली ती 15 धावा. शेवटचा चेंडू असेल, अंतिम चेंडू असेल मैदानामध्ये धनंजयचा. पुन्हा एकदा जयेश लढसाठी. नक्कीच पंचांनी या चेंडूवरती वाईट घोषित केल्या अतिरिक्त धावेच्या रूपामध्ये. ज्या ठिकाणी 5 चेंडूवरती धावसंख्या 15 होती त्यामध्ये 1 प्लस करावी लागेल. पाहायचा धावसंख्या झाली ती 16 धावा आणि हा अंतिम चेंडूवरती काय निर्णय लागेल. पंचांच्या माध्यमातून आपण जर विचार केला तर अंतिम षटक, अंतिम चेंडूकडे मार्गस्थ होत असताना मोठा फटका खेचलाय. चेंडू 1 बाउंस सीमारेषे बाहेर मिळतील 4 धावा.
आणि घेऊन जा प्लीज मैदानामध्ये. तसेच एमडी वॉरियर्स या संघाचे मॅनेजरची भूमिका नेहमी पार पडत असं अंकुशजी पाटील यांच्यामधनं हा सुद्धा संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळतो. अंतिम टप्प्यामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. असे गावठी वावशे संघाचे सर्वेसर अंकुशजी पाटील यांना विनंती करतोय की आज सुद्धा आपण या व्यासपीठावरती यायचं आहे, व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे आणि व्यासपीठावरनं आपण या सामन्याची मजा घ्यायची आहे. आपला वायशेष संघ चांगली कामगिरी करतोय. ज्यावेळी सामना हरत होता त्यावेळी प्रोत्साहन आपल्या माध्यमातून त्या संघाला मिळालं आणि त्याच माध्यमातून आपण पाहिला तो सामना जिंकला आणि शेवटच्या फेरीमध्ये सुद्धा खेळताना पाहायला मिळतो. आपले आशीर्वाद या ठिकाणी महत्वाचे आहेत. प्लीज आमच्या विनंतीला मान द्या आणि अंकुश सर आपण प्लीज मैदानामध्ये यायचं आहे. खरंच कुठे आपण जरी पाहिलं ना तर या व्यासपीठावरनं पाहण्यापेक्षा आपल्या मित्रमंडळींसोबत आपल्या गावकऱ्यांसोबत सामना पाहण्याची मजा एक वेगळीच असते. तर अंकुश सर सुद्धा ते विचार करत असतील कारण जे षटक आहे गोलंदाजी करतायत मला माझ्या सवंगडीमधनं हा सामना पाहून दे. नक्कीच तिथनं बघण्याची सुद्धा एक वेगळी मजा असते. सर यावेळी आपल्याला वेळ मिळतो या मैदानामध्ये हजर व्हा. सामन्याला सुरुवात होते, दुसऱ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज असेल मैदानामध्ये गोलंदाजी करणारा राहुल. गोलंदाजी करण्यापूर्वी थोडीशी टीम मीटिंग घेतली असेल वायशेष संघाने. नक्कीच वायशेष संघाचं समीकरण आपण जर पाहिलं ना तर हसनेल आणि जयेश ही जोडी आपल्याला तोडायची आहे. लवकरात लवकर या दोघांना माघारी परतवायचं आहे. परंतु दोन्ही तितकेच ताबडतोब फलंदाजी करणारे हे खेळाडू आहेत. मैदानामध्ये सहसा न फसणारे हे खेळाडू आहेत. आता मात्र पहिल्या षटकामध्ये दाखवून दिले 6 चेंडूमध्ये 20 धावा मारून की क्या मोठे खेळाडू आहेत, का बलाढ्य खेळाडू करून देऊ शकतात. ही जबाबदारी का आमच्या दोघांवरती आहे याचं उत्तम उदाहरण दोघांच्या माध्यमातून पाहायला मिळते. पंच रुपेश जिबाडकर यांच्या माध्यमातून हा चेंडू वाईट असेल आणि कोणताही चेंडू मैदानामध्ये ट्रॅव्हल झाला नाही, सक्सेसफुल पडलेला नाहीये. त्याच्या आधीच एक धाव मैदानामध्ये लागलेली पाहायला मिळते. धावसंख्या झाली 21 धावा. 4 षटकांचा हा खेळ असणाऱ्या 2 षटकं मारण्यासाठी सज्ज असतील तर 2 षटकं एक चांगली गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतील. हा फुलटॉस चेंडू मोठा फटका काय घडेल. यस नो डाऊट येते विकेट. खेळ बाद होतोय हसनेल कुरेशी. डीजे गोलंदाजी मात्र कुठेतरी ना ते आत्मविश्वास जागा झाला की आपल्याला सुद्धा जी गोलंदाजी दिली नाही ही जोडी तोडण्यासाठी दिलेली आहे, ही जोडी तोडायची आहे. हसनेल जो पेटून उठलाय, फटके मारण्यासाठी सज्ज झालाय, त्याला माघारी परतवायचं आहे. हसनेलची आतापर्यंत कामगिरी बघितलीत ना, एक षटकार चौकाराच्या माध्यमातून जवळपास 12 ते 13 धावसंख्येवरती खेळत होता. हे रोखणं कुठेतरी गरजेचं होतं कारण मोठा खेळाडू आहे, मोठं नाव आहे या टेनिस क्रिकेटमध्ये अलिबाग तालुक्यामध्ये. याला माघारी करायचं होतं आणि हे सक्सेसफुल करून दाखवलंय गोलंदाज राहुलने आपल्या पहिल्या चेंडूवरती. आता मात्र हसनेलची जागा भरून काढण्यासाठी नवीन केदार मैदानामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. सांग टॉर्च लागला ती पटकन टॉर्च लागला बोल एक चला राहुल गावदी वैशेतकरांना गोलंदाजीला सुरुवात केली. चांगली स्टार्ट मध्ये या मैदानामध्ये भेटला राहुलला. पहिल्या चेंडूवरती विकेट, मोठी विकेट. यावेळी केदार किस फुलटॉस चेंडू होता, फुलटॉस चेंडूवरती मोठा फटका येणं गरजेचं होतं कारण हे षटक मारण्यासाठी म्हणून ओळखलं जातं. हे षटक ओळखलं जातं ते म्हणजे गोलंदाजीच्या चुकीसाठी आणि ती चुकी मात्र गोलंदाजी या ठिकाणी केलेली पाहायला मिळाली होती. फुलटॉस चेंडू होता आणि नक्कीच फुलटॉस चेंडू ती मोठा फटका गोलंदाजीच्या माध्यमातून आपण पाहिलं तर नशिबाने कौल दिलेला पाहायला मिळाला. नक्कीच आता मात्र स्ट्राईक वरती जयेश असेल. जयेशला मात्र ह्या षटकातील तिसरा चेंडू खेळण्यासाठी संधी मिळाली पाहायचं. जयेशसाठी तिसरा चेंडू. गोलंदाज राहुलचं कौतुक करावं लागेल. चांगला चेंडू असला की नक्की जयेश त्या चेंडूवरती कोणताही गचाळ फटका खेळत नाही आहे. त्या चेंडूला ज्या ठिकाणी सन्मान द्यायचा असतो त्या ठिकाणी सन्मान सुद्धा देताना आपल्याला पाहायला मिळतो आणि ते समीकरण, ते दृश्य आता आपण या स्क्रीनवरती पाहायला मिळेल, त्या मैदानामध्ये पाहायला मिळालं. चेंडू नंबर 4 मार्गावर फुलटॉस चेंडू. नक्कीच म्हटलं ना गोलंदाज चुकी करेल त्यावरती जयेश नक्कीच मोठा फटका मारून दाखवेल आणि एक सक्सेसफुल फटका. धावसंख्येमध्ये 6 ने वाढ होईल. मिळेल षटकार. डीजे
चेंडूवरती षटकार आल्यानंतर मैदानामध्ये धावसंख्या झाली ती 28 धावा. नक्की जयेशचं खरंच कौतुक करावं लागेल. पुरेपूर ज्यावेळी आपण म्हणतो ना 11 खेळाडू जर मेहनत करतील तर सामना कुठेतरी आपला पुढे पोहोचवला जातो, परंतु 50% योगदान 11 खेळाडू 10 खेळाडूंचं आणि 50% योगदान जयेशचं नेहमीच या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतं. खरंच आतापर्यंत बघा ज्या ज्या वेळी प्रसंग आलाय, ज्या ज्या वेळी धावसंख्या रचायची होती, ज्या ज्या वेळी मोठी धावसंख्या करायची होती, जयेशचं योगदान खूप मोठं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि जयेशच्या योगदानाचा आपण जर विचार केला तर तब्बल दोन सामन्यांमध्ये अर्ध षटक पटकवलेला जयेश लेट ह्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि आता सुद्धा वैयक्तिक एक षटकार चौकाराच्या माध्यमातून जवळपास 13 धावांची खेळी करताना आज मैदानामध्ये आता सुद्धा आपल्या सागरी गणेश संघासाठी खेळी करताना आपल्याला पाहायला मिळालाय. पंच या चेंडूवरती वाईट घोषित केलतील. गुणलेखापर्यंत आपल्या पंचांचा इशारा पोहोचतोय. पंचांनी या ठिकाणी वाईटचा इशारा आल्यानंतर धावसंख्येमध्ये पुन्हा एकदा एक धावसंख्येमध्ये वाढ झालेली पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती 30 धावा. दुसरं षटक प्रारंभ असताना दुसऱ्या षटकाचा अजूनही शेवटचा चेंडू पडणं, राहुलचा शेवटचा चेंडू टाकणं मैदानामध्ये असेल. 30 धावसंख्येचा विचार केला तर खरंच चांगली धावसंख्या आतापर्यंत सागरी गणस्थळ संघाने प्रथमतः फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. अंतिम चेंडूकडे वाट चालवत असताना जोरदार अपील केली. पंचांचा इशारा येतोय. या चेंडूवरती असेल विकेट. गोलंदाज मैदानामध्ये तिसरा षटक घेऊन आलाय पंकज. आपण जर या गोलंदाजीचा विचार जर केलात ना तर पहिल्या षटकामध्ये धीरजनी पॉवरप्लेचं षटक फेकण्यासाठी आला होता. 20 धावांचं मोठं षटक आणि जोरदार प्रहार आपण जर पाहिला तर हसनेल कुरेशीचा याच्या माध्यमातून ती 20 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं होतं. त्यानंतर राहुलच्या हातामध्ये गोलंदाजीसाठी मार्गस्थ झालेला राहुल गोलंदाज या ठिकाणी आपल्याला गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. राहुलच्या या 6 चेंडूमध्ये 10 धावांचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. म्हणजे एकूण जर आपण विचार केला तर 2 षटकांमध्ये 12 चेंडूंमध्ये 30 धावा आतापर्यंत आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. या दरम्यान आपण जर पाहिला तर चेंडू निर्धाव गेलेला पाहायला मिळतोय.
या ठिकाणी आपण विचार केला तर धावसंख्या मैदानामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच चांगली गोलंदाजी पंकजच्या माध्यमातून 3 चेंडू मैदानामध्ये फेकण्यामध्ये सज्ज झालेले आहेत. नक्कीच चांगली अशी गोलंदाजी पंकजने आतापर्यंत थळ संघाच्या विरोधामध्ये केलेली पाहिले. जोरदार अपील केली होती आणि पंच ह्या चेंडूवरती वाईट घोषित केले. नक्की खेळण्याच्या मर्यादेमध्ये हा चेंडू नव्हता. पंचांनी या चेंडूवरती वाईट घोषित केला. अतिरिक्त धाव ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली आणि 35 धाव संख्या मैदानामध्ये आलेली आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. या दरम्यान काय घडतंय तर मोठा फटका येते. या फटक्याची गरज होती, या धावसंख्येची गरज होती आणि राकेश रावनाथकर मैदानामध्ये मोठा फटका येतोय. षटकार. चेंडूचा खेळ या ठिकाणी पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानामध्ये या 4 चेंडूमध्ये आतापर्यंत धावसंख्या जर विचार केला तर 41 धावा. तिसरं षटक अजूनही मार्गस्थ असताना एक चांगली धावसंख्या. प्रत्येक खेळाडूचं योगदान, मग त्यामध्ये हसनेल म्हणू नका, त्यानंतर जयेश म्हणू नका, त्यानंतर केदार म्हणू नका, प्रत्येक खेळाडूचं योगदान आतापर्यंत पाहायला मिळते. आणि आता ऑन द फायर असलेला राकेश रामनाथकर षटकार मारून इरादे प्रश्न करतोय. हॉटल शॉटचा हा फटका चांगला कनेक्ट होता. चेंडू पंचांच्या इशाऱ्याच्या माध्यमातून येतोय. वन बाउंड जाईल, सीमारेषे बाहेर, मिळतील 4 धावा, येईल चौकार. 40 धाव संख्या मैदानामध्ये आतापर्यंत लागले. जी समीकरण, जी स्ट्रॅटेजी करून थळ गावात जे मार्गस्थ झाले होते ना आपले 11 खेळाडू सागरीकडे थळ संघाचे, त्यांनी ती जबाबदारी, ती कामगिरी आतापर्यंत मैदानात चांगली पार पाडताना पाहायला मिळालंय. हा जोरदार पुन्हा एकदा फटका पाहायला मिळतोय. लॉंग ऑफच्या वर्णात चेंडू नक्की ट्रॅव्हल होत होता, परंतु तिथे असलेला क्षेत्ररक्षण करणारा हा खेळाडू मैदानामध्ये चांगली क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळाला. या 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय. 18 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. मैदानामध्ये अंतिम चेंडूवरती 1 धाव आलंय. नक्कीच नाखुश होणार नाहीत, कारण आपली धावसंख्येचा आपण विचार जर केलात ना ह्या मैदानामध्ये तर 3 षटकांच्या समाप्तीमध्ये 46 धावा. नक्कीच चांगली धावसंख्या पहिली फलंदाजी करताना आपल्याला पाहायला मिळते. चल लवकर चौथा गोलंदाज, अंतिम गोलंदाज, शेवटचा गोलंदाज मैदानामध्ये वायशे संघाकडून आपल्याला मार्गस्थ करायचा आहे. आता मात्र स्ट्राईक वरती असतील राकेश रामनाथकर, ज्यांनी आता वैयक्तिक आपल्या षटकार चौकाराच्या माध्यमातून खेळी करताना आपल्याला पाहायला मिळाला. जयेश आणि राकेश ही जोडी बरेच वर्ष आपल्या थळ संघाला प्रतिनिधित्व करताना पाहायला मिळते. नक्की राकेश आता कुठेतरी थोडासा माघारी खेळताना आपल्याला पाहायला मिळतो, कारण आपले चांगले खेळाडू मग हसनेल असतील, केदार असतील, त्यानंतर सत्यम असतील, असे भले मोठे खेळाडू मैदानामध्ये आधी पाठवण्याचा प्रयत्न करतो. निश्चित हीच एक ओळख असते किंवा नीच एक मोठेपणा असतो की आपल्यापेक्षा एखाद्या चांगला खेळाडू खेळणारा असेल, त्यामध्ये आत्मविश्वास असेल, त्यामध्ये एक जिद्द असेल, त्यांना आपण कुठेतरी एक सहकार्य केलं पाहिजे. असे एक दिलदार व्यक्तिमत्व राकेश रामनाथकर मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. त्याला साथी देण्यासाठी त्याचाच मोठा खेळाडू, थळसाठी मोठा खेळाडू जयेश लट हा सुद्धा आपल्याला अजूनही खेळताना पाहायला मिळतोय. एक 6 चेंडू शेवटचे खेळताना आपल्याला पाहायला मिळतील, खेळण्यासाठी पाहायला मिळतील असे गोलंदाज. गोलंदाजचं नाव असेल कपिल. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 45 धावसंख्या मैदानामध्ये झालेली पाहायला मिळते. सॉरी 46 धावसंख्या आपल्याला झालेली पाहायला मिळते. शेवटच्या चेंडूवरती 1 धाव घेतली होती षटक संपण्यापूर्वी. +1 करा, 46 धावा. उर्वरित 6 चेंडू मैदानामध्ये आपल्याला पाहायचे आहेत कितीपर्यंत मजल मारेल. ज्या ठिकाणी 46 प्लस किती आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज कपिल वरती, कारण आतापर्यंत जोरदार प्रहार केलाय. प्रत्येक खेळाडू आलाय, मोठे पटके मारण्याचाच प्रयत्न केलाय, सक्सेसफुल सुद्धा ठरलेत. आता मात्र राकेश रामनाथकर स्ट्राईक वरती. कपिलचा पहिला चेंडू राकेश रामनाथकर साठी. नक्की जोरदार फटका. पंच या चेंडूवरती नाखुश असतील. यष्टी सोडून फेकलेला हा चेंडू वाईटच्या स्वरूपामध्ये अतिरिक्त 1 धाव. आतापर्यंत राहुलने जी चुकी केली होती पहिल्या चेंडूमध्ये वाईट फेकण्याची, पंकजने जी चुकी केली होती पहिल्या चेंडूवरती फेकण्याची, तीच कपिलने सुद्धा करताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे जोरदार फटका, जोरदार प्रहार, बेस या ठिकाणी उडताना पाहायला मिळतात. ट्रिपल आज चीट झाला, यष्टी उद्ध्वस्त केलंय. कम ऑन डीजे.
राकेश रामनाथकरची विकेट माघारी परतल्यानंतर तसाच एक चांगला खेळाडू जो नेहमी सहकार्य करत असतो, फिनिशरची भूमिका पार पडत असतो, असा झिलकेश मैदानामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र जयेशच्या मनामध्ये एकच असेल की जास्तीत जास्त स्ट्राईक मला भेटावी, कारण माझी बॅट पहिल्या दिवसाप्रमाणे ह्या तिसऱ्या दिवसामध्ये सुद्धा झळकताना चमकताना पाहायला मिळते. झिलकेशला मात्र हे थोडंसं डोक्यात ठेवावं लागेल, त्या प्रकारची बॅटिंग करून दाखवावी लागेल, फलंदाजी करून दाखवावी लागेल. चेंडू झिलकेश साठी. नक्की म्हटल्याप्रमाणे मी चेंडू टाकण्याआधीच म्हटलं होतं की जयेशच्या मनामध्ये समीकरण असेल की जास्तीत जास्त मला स्ट्राईक मिळावी, आणि त्या दरम्यान स्वतःची विकेट गमवताना पाहायला मिळतो. झिलकेश, कम ऑन डीजे. संधी मिळाली, कारण विकेट सुद्धा तितक्याच गेल्या, षटकार चौकार सुद्धा तितकेच आलेत, आणि त्यामुळे नेहमी वारंवार आपण कमॉन डीजे असे उल्लेख करतो. या ठिकाणी पाहिलं डीजे जॉर्डी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. कॅमेरामॅन आपला कॅमेरा त्यांच्यापर्यंत पोहोचत असेल तर प्लीज या एक नवख्या डीजे ऑपरेटरचं दृश्य आपल्या स्क्रीनवरती दाखवायचं आहे. एक क्रिकेट प्रेमी सुद्धा पाहायला मिळतात. नक्की त्याची खासियत आपण जर सांगितलीत ना तर भले मोठे खेळाडू, मग ते ठाणे जिल्ह्यातील असेल, रायगड जिल्ह्यातील असेल, प्रत्येकाचे नंबर कॉन्टॅक्ट या खेळाडूकडे आपल्याला पाहायला मिळतात. जवळपास 30 ते 35 आयकॉन खेळाडूंचे कॉन्टॅक्ट या जॉर्डीकडे आपल्याला पाहायला मिळतात. असा डीजे ऑपरेटर जॉर्डी आज आपल्याला साऊंड सिस्टीम वरती पाहायला मिळतोय. चला आपण सामन्याकडे वळूया. दोन चेंडूचा खेळ इथं रंगतदार आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज कपिलचं खरंच कौतुक करावं लागेल. जे दडपण द्यायचं होतं, ते धावसंख्या रोखायची होती, ती कामगिरी कपिलनी दोन चेंडूमध्ये पार पाडताना आपल्याला पाहायला मिळेल. उर्वरित 4 चेंडू आतावरती भला मोठा खेळाडू ज्यांनी आता ताकद दाखवून दिली असा जयेश मैदानामध्ये आलाय. आल्या क्षणी चेंडूला ओळखलं, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. आजच्या दिवसातील बराच लांबवरचा षटकार, धावसंख्या मिळतील 6, येईल षटकार. क्लास फलंदाजी काय करू शकतो, क्लास बॅटिंग काय करू शकतो, हे जयेशच्या माध्यमातून नक्कीच आपल्याला पाहायला मिळालंय. आमचा संघ तरी तुमच्या संघाशिवाय कमी नसेल. आम्ही सुद्धा धावसंख्या मारू शकतो, धावसंख्या करू शकतो. या प्रथम सत्रामध्ये आम्ही धावसंख्या विचार करून मैदानामध्ये का फलंदाजीला उतरलो आहोत याचं उत्तम उदाहरण जयेशच्या माध्यमातून पाहायला मिळेल. बॅक टू बॅक दुसरा मोठा फटका, सीमारेषे बाहेर, मिळेल षटकार. पाहायला मिळते. प्रत्येक फटक्यामध्ये अनोखा फटका पाहायला मिळतोय असा जयदीप. स्वर्गीय जयदीपांना पुरस्कृत या सामन्यामध्ये जयेशने मात्र रंगत भरून देण्यामध्ये खरंच मोठं योगदान आहे. हॅट्रिक साठी 500 रुपये असतील. नितीन जावारी, हर्षल जावारी हे दानशूर व्यक्तिमत्व या आयोजकांच्या माध्यमातून नेहमी आपल्याला पाहायला मिळतात. पाहायच्या संधी आले, संधीचं सोनं जयेश. नक्कीच म्हटलं होतं संधीचं सोनं करणार. जोरदार प्रहार, वारेच्या वेगावरती स्वार होतोय हा चेंडू, जातोय तिसरा, बॅक टू बॅक षटकार षटकार षटकार. तर माझे साथी गुणलेखक जिज्ञेशच्या माध्यमातून पाहायला मिळतंय 65 धावा मैदानामध्ये लागल्यात ह्या 4 षटकांमध्ये. खरंच मोठी धावसंख्या आहे. थोडीशी धावसंख्या कमी ठेवावी लागेल, गोलंदाजांना विचार करून गोलंदाजी करावी लागेल, कारण जयेश आज बॅट बघितलीत ना मोठे फटके मारण्यासाठीच मैदानात उतरले. या चेंडूचा चांगला फटका होता, कार्पेटचा आधार घेऊन चेंडू ट्रॅव्हल होतोय, रॉकेटवाला फटका, चेंडू सीमा रेषे बाहेर. या चेंडूवरती सुद्धा चौकार.
वैयक्तिक 36 धावांवरती खेळून मैदानाच्या बाहेर येणारा असा जयेश लट नक्कीच खरंच कौतुकात पात्र असेल. चांगली खेळी करून दाखवलाय मैदानामध्ये. हा तिसरा सामना असेल जवळपास. चला प्लीज अंकुशदा आपण या ना प्लीज. आयोजक वारंवार आपल्या विनंती करतायत कारण आपण मोठं एक हस्ती आहात या मैदानामध्ये उपलब्ध आहात, माननीय सन्माननीय आहात आपण. प्लीज आपण या. चल चेंडू द्या सौरभ. चला पंच आपण प्लीज रेडी व्हा. आपण एक साइडची भूमिका पार पाडत आहोत. चला कैवल्य बागटी आपण आपले आमचे सहकार्य केलं, आम्ही आमचे आभार व्यक्त करतो. एक चांगली फर्स्ट इनिंग मध्ये सहकार्य केलं. आता आपले ऑफिशियल पंच या मैदानामध्ये मार्गस्थ होताना आपण पाहतोय. धन्यवाद अंकुश दादा, आमच्या विनंतीला मान दिलात, आयोजकांच्या विनंतीला मान दिलात. प्लीज आपण या समान कक्षामध्ये आमच्या साईटला बसा. आम्हाला सुद्धा मोठं योगदान लाभतं. नेहमी आपल्या माध्यमातून एक मोठं नाव आहे. ज्याच्या वेळी आपल्या साहेबांकडे जायचं असेल, शेठकडे जायचं असेल, नेहमी अंकुश दादाला आम्ही बोलतो की प्लीज थोडंसं हे काम आहे. तर नक्कीच कधी नाही म्हणत नाही, कधी वेळात वेळ करून आपल्यासाठी उपस्थित राहतात. असे तसेच आपले सर्वांचे लाडके बुखारी सर या ठिकाणी सुद्धा आलेले आहेत. सर प्लीज या, जॉईन व्हा. साईराज संघ आपला 2 दिवस आतुरतेने वाट पाहतोय कारण आपली समान कक्ष जी आहे ना ती नेहमी वाट पाहत असलं. आपली जी भूमिका असते ती नेहमी योगदान असतं आणि नेहमी प्रत्येक आपण सामन्यामध्ये एकत्र असं नेहमी म्हणतो की आपलं एक कुटुंब आहे. कारण कुटुंब नेहमी आपल्या कुटुंब प्रमुखाची वाट पाहत असतं. एक मोठी हस्ती आहे, एक चांगला आहे. त्याचप्रमाणे आपण जर विचार केला तर ऑफिशियल पंच या मैदानामध्ये आलेले आपल्याला पाहायला मिळतात. चला एक स्वयंसेवक प्लीज पंचांकडे लक्ष द्यायसाठी इथे थांबा. राकेश मिस्त्री प्लीज आपण इथेच थांबा. मला सुद्धा खूप या ठिकाणी आनंद होतोय की सर्वांचे लाकडे बुखारी भाईजान या ठिकाणी आलेले आहेत आणि काहीच टाइम नंतर आपण त्यांचा एक विनोदी भरी शैलीमध्ये समान कक्षाच्या माध्यमातून त्यांचा आवाज सुद्धा ऐकणार आहोत. तसंच मी दोन्ही संघांना विनंती करतोय की आपण मैदानामध्ये आला असाल तर प्लीज समान कक्ष संपर्क साधायचा आहे. माऊली 11 वर्सुली विरुद्ध श्री गणेश चालमाळा. प्लीज आपला एक एक प्रतिनिधी प्लीज या, आपली उपस्थिती इथे नोंदवा. कारण हा जो आपण सामना पाहिला तो पाहतोय तो पहिल्या दिवसातील जो सामना राहिला होता तो आपण खेळतोय. तर प्लीज आजच्या दिवशी सामने आपल्याला लवकरात लवकर सुरुवात करायची आहे. जयेश लट गोलंदाजीला सुरुवात करतोय मैदानामध्ये पंचांच्या उजव्या साईडना. फलंदाज ओमकार साठी, ओमकार आणि धीरज साठी भली मोठी धावसंख्या रचण्यात आलेली आहे. जवळपास 69 धावा 4 षटकांमध्ये आपण जर सर पाहिलं ना तर धावसंख्या होत होती. पहिल्या दिवसामध्ये आपण जर सामने पाहिले नक्कीच तुम्ही आम्हाला पाहत होतात, लाईव्हच्या माध्यमातून पाहत होता, तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत होता. आम्ही सुद्धा तुमचे सामने पाहत होतो. पण सामने खरंच खूप छान झाले. कालचा दिवस आपण लो स्कोरिंग सामने आपण पाहायला मिळाले, पण आजच्या दिवसामध्ये जयेश
त्यानंतर राकेश रामनाथकर आणि हसनेल या तिघांची जर फलंदाजी बघितलीत ना, खतरनाक फलंदाजी. आणि या फलंदाजीच्या जीवावरती जवळपास एकूण 70 धावांचं लक्ष चार ह्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. आणि कंपल्सरी चेसिंग नेम असल्या त्यामुळे 70 धावांचं लक्ष ठेवलंय 4 षटकामध्ये वायशेष संघासमोर. नक्कीच अंकुश पाटील सरांचा हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. कुठे धावसंख्या जास्त झाले परंतु फलंदाज आमच्या मध्ये सुद्धा आहेत. जोरदार अपील झाले पंचांकडे. पंच बोट उंच करून दर्शवतात ह्या चेंडूवरती असेल विकेट. ओयूटीचा इशारा. डीजे कम ऑन जॉर्डी. वायशेष संघाचा प्लीज या 12 प्रतिनिधी या. अशा प्रकारे फलंदाजीला सुरुवात केली होती, मोठे फटके मारत होता. त्याच प्रकारची गोलंदाजी आता मात्र निगेटिव्ह पद्धतीमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती कोणतीही धाव नाही, दुसऱ्या चेंडूवरती कोणतीही धाव नाही, तिसऱ्या चेंडूवरती विकेट आणि चौथ्या चेंडूत आपण जर पाहिलं तर मोठा फटका येतो. या ठिकाणी फलंदाज अभिराजच्या माध्यमातून येतोय षटकार. डीजे असेल ना तोच फायनल आहे. जर डाऊटफुल जर काय असेल तर या ठिकाणी मोठा फटका झिलके झेल बाद करणार विराजला. आणि मैदानामध्ये एक मोठे फटके मारणारा जो षटकार चौकाराच्या माध्यमातून खेळत होता, मोठी धावसंख्या रचायची होती, धावसंख्येमध्ये वेग द्यायचा होता, जे 70 धावांचं टू विन होतं, ते लक्ष्य पार करायचं होतं, असा खेळाडू अभिराज मैदानाच्या बाहेर पडताना पाहायला मिळतोय. खरंच काय असली ना की जी टेक्निकल आपला गेम असतो किंवा जी स्ट्रॅटर्जी असते किंवा एक चांगला गेम करून दाखवायचा जो करता येत नाही सर. कारण आधीच आपल्या गोलंदाजांनी चुकी केलेली असते, जवळपास 70 धावांचं लक्ष्य पार करायचं असतं. मग आपल्याला का पाठवलेलं असतं ते मोठे फटके मारण्यासाठी. त्यामध्ये निश्चितच गोलंदाज चकवा चेंडू टाकतो, एक फसवा चेंडू टाकतो, त्यावरती कुठेतरी कट लागून कॅच जाते किंवा चेंडू बराच वेळ आकाशामध्ये राहतो. तर त्याच प्रयत्नात आपण पाहिलं तर अभिराजची विकेट अशाच प्रकारे गेलेली आपल्याला पाहिलीत. दोन मोठे खेळाडू ओमकार ज्यांनी पण आतापर्यंत वायशेष संघाला इथपर्यंत पोहोचवलं होतं, त्याची विकेट 0 धावसंख्येवरती आपल्याला गेलेली पाहायला मिळाली. अभिराजनी चांगलं योगदान दिलं, षटकार चौकाराच्या माध्यमातून खेळला, परंतु हे गरजेचं नाहीये, विकेट ठेवणं गरजेचं आहे. कारण आतापर्यंत जर पाहिलं तर तिसऱ्या षटकापर्यंत त्यांचा एक मोठा खेळाडू जयेश लट खेळत सुद्धा होता, मोठी धावसंख्या सुद्धा करत होता, जवळपास 37 धावांचं लक्ष. आणि सर ह्याच्या आधी आपण जर पाहिलं ना तर प्रत्येक डावामध्ये अर्धशतकीय खेळलेला, पारी खेळलेला असा जयेश लट आपल्या मैदानामध्ये खेळताना गोलंदाजी करताना आता पाहायला मिळतोय. खरंच मोठं नाव आहे क्रिकेट क्षेत्रातील. आपण सुद्धा बरेच टुर्नामेंटमध्ये समावेश करत असता, तुमच्या माध्यमातून आम्ही आपण जयेशचं गुणगान गात असता. असा हा खेळाडू आहे मैदानामध्ये गोलंदाजी करताना. आतापर्यंत आपलं षटक संपुष्टात आलंय आणि आपल्या ह्या षटकामध्ये 2 विकेट म्हणजे 2 बळी आणि 10 धावसंख्या देणारा जयेश आपलं शतक संपवताना पाहायला मिळतोय. उर्वरित 3 षटकांमध्ये 18 चेंडूंमध्ये आपल्याला 60 धावसंख्येची आवश्यकता असणार आहे. पाहायचं काय घडेल, काय बिघडेल, कोण नशिबाचं साथ देईल, कोण मैदान साथ देईल. पण तो आतापर्यंत पाहिलं ना, जे पारडा असतं, जो वजन काटा असतो, कुठल्या तरी एका साईडनं झुकत असतो. आतापर्यंत आपण टक्केवारीमध्ये समीकरण जर पाहिलं तर एक 70% सामना आपल्याला थर्ड संघाकडनं, 30% सामना आपल्याला वायशेष संघाकडनं पाहायला मिळतोय. फलंदाजावरती जबाबदारी आहे, मोठे फटके तर निश्चित मारले. 2 मोठी षटकं जर आली ना तर सामना नक्कीच आपल्या साईडनं सुद्धा
फिरण्यामध्ये यश येऊ शकतंय. गोलंदाजीला सुरुवात करतोय, गोलंदाजीला येतोय महेश. आता मात्र स्ट्राईक वरती असेल धीरज. नक्कीच हाच तो फलंदाज असेल ज्याच्या गोलंदाजीवरती तब्बल 20 धावा मारल्या होत्या हसनेलनी. असा हा गोलंदाज आता मात्र फलंदाजी करताना पाहायला मिळेल. तो राग, ती जिद्द मनामध्ये ठेवून फलंदाजी करावी लागेल. जे आपल्याला धावसंख्या मारली ती आपल्याला सुद्धा मारायची आहे, हे समीकरण दाखवावे लागेल. पंचांचा इशारा येतो वाईट आणि अतिरिक्त एक धाव. ज्या ठिकाणी धावसंख्या 10 होती प्लस 1 करा, धावसंख्या झाली 11. अकरा धावसंख्येचा आपण जर विचार केला तर मैदानामध्ये 2 ते 3 मोठे फटके येणं गरजेचं असेल. या षटकारामध्ये पुन्हा एकदा अपील केली आणि अपीलाला दाद दिले मैदानाच्या मध्ये पंच. पुन्हा एकदा वाईट घोषित करतात, बॅक टू बॅक दुसरा वाईट. ज्या ठिकाणी गोलंदाज विकेटची हॅट्रिक करण्याचा प्रयत्न करतो, निर्धाव चेंडूची हॅट्रिक करण्याचा प्रयत्न करतो, ह्या गोलंदाजाने वेगळाच विचार करून आलाय, मी वाईटची हॅट्रिक करून दाखवणार. नक्की थोडंसं वाचावं लागेल. नक्कीच धावसंख्या मारण्यामध्ये यश आलं होतं, चांगला प्रयत्न केला होता जयेशला, हसण्याला ह्याचं खरं दाद द्यावी लागेल. पण गोलंदाज चांगली गोलंदाजी करायची आहे. पहिला चेंडू टाकण्यास सज्ज असेल, चांगला फटका होता, बॅटमध्ये चेंडू आला होता, कार्पेटच्या त्याने एक धाव घेतली आणि आपला साथी फलंदाज ह्याच्याकडे संधी दिली. अभिलाषकडे संधी आता असेल मोठे फटके मारण्याची. पर्सनॅलिटी बघितलीत ना तर चांगला व्यायाम करणारा हा खेळाडू असेल, चांगली यष्टीपुष्टी असले खेळणारा खेळाडू असेल, उंची चांगली आहे. या उंचीचा फायदा, नजरेचा फायदा घेऊन, आपल्या सरावाचा फायदा घेऊन मैदानामध्ये मोठे फटके मारावे दाखवावे लागतील असा हा खेळाडू चेंडू नंबर 2 खेळण्यासाठी सज्ज असेल. अभिलाष नक्कीच म्हटल्याप्रमाणे चांगला चेंडू होता. झेल, यस, नो डाऊट, झेल बाद. सुद्धा आपली या ठिकाणी वाट पाहतायत. प्लीज रुपेश पाटील सर आपण या प्लीज. या दरम्यान महेशच्या माध्यमातून खरंच चुकी झाली होती, 2 वाईट मात्र आले होते, परंतु ज्याला कमबॅक म्हणतो, ज्याला आपण पुनरावृत्ती करू शकतो, की जे आपले चांगल्या गोलंदाजी ओळखला जाते, गोलंदाजी मला सुद्धा करून दाखवायची आहे. ज्या प्रकारे कौतुक गोलंदाज जयेशचं झालं त्या प्रकारे महेशचं सुद्धा होणार, हे मात्र करून दाखवायचं आहे. ही छबी सोडायची आहे मैदानामध्ये. साईराजचे सामने म्हटल्यानंतर खूप मोठे दर्जाचे सामने असतात. या दरम्यान आलाय मोठा फटका धीरजच्या माध्यमातून. बराच सलाम समय सॉरी विकेट येते, कॅच आउट होतंय या ठिकाणी. धीरज डीजे स्पर्धा आहे, बक्षीस मोठ्या. सर आपण जर वहीमध्ये नावं जर पाहिलीत ना, बरेचशा मान्यवरांनी इतका हातभार लावलाय ना, त्यामुळे ही स्पर्धा मोठी झालेली आहे. खरंच पहिल्या दिवसापासून मी सांगतो, कोणत्याही राजकीय व्यक्तिमत्वाचा ह्या सामन्याला किंवा या स्पर्धेला हस्तक्षेप नाही आहे. वैयक्तिक स्वतःच्या जीवावरती होऊ शकता किंवा स्वतः वैयक्तिक मार्गदर्शनाखाली वैयक्तिक स्वतःच्या पुढाकाराने हा स्पर्धा घडवत आलेली आहे. बघा वैयक्तिक बक्षीस आहेत ना, मोठ्या मोठ्या स्पर्धेंना लाजवेल ना अशी बक्षीस या ठिकाणी आलेली आहेत. खरंच मोठी स्पर्धा आहे. 70 प्रथम क्रमांकाचे पारितोषिक आहे आणि खरंच जे स्पर्धेमध्ये सहभागी जे संघ आहेत ना, यांना मी आभार व्यक्त करतो, कारण आपल्यामुळे ही स्पर्धा एक चांगल्या पद्धतीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर पंचांचा कार्ड घेऊन महेश कटवरे आपल्याला सामना सुरू करायचा आहे. या दरम्यान चेंडू निर्धाव गेलाय. पुन्हा एकदा मी पुकार करतोय, माऊली 11 वर्सुली तसेच श्री गणेश चाळमाळा संघ आपली उपस्थिती नोंदवा, कर्णधार पाठवा, नाणेफेकी करून घ्या, अन्यथा आज आयोजकांनी माध्यमातून कठोर निर्णय घेणार हे निश्चित केलेलं आहे. आणि जो काही पेनल्टी असेल, निर्णय असेल तर आपल्याला मान्य करावं लागेल प्लीज, कारण आजच्या दिवसात भरपूर सामने खेळवायचे आहेत, आपल्याला फायनल खेळवायचे, बक्षीस समारंभ पार पाडायचा आहे, त्यासाठी प्लीज सहकार्य करा. अन्यथा मग पेनल्टी असेल ती द्यावी लागेल. आयोजक आपल्याला वारंवार पुकार देतात. माऊलीचे मला वाटते खेळाडू इथं प्रतिनिधी आलेले आहेत. चाळमाळा संघ आपण प्लीज आला असाल तर उपस्थिती नोंदवा. राकेश मिस्त्री यांच्यासह संपर्क साधा आपण प्लीज आला असाल तर. नवीन फलंदाज किशोरच्या रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जोरदार धाव घेतले, चेंडू नो मॅन्स लँड मध्ये पडला. या ठिकाणी धाव घेणं गरजेचं होतं. आत्मविश्वास सर कुठेतरी कमी झालेला पाहायला मिळतोय, कारण आता कसं असतं माहितीये का, की सामना आपल्या हातात ना. की झालं रे,
13 धावसंख्या मैदानामध्ये झाले, ज्या ठिकाणी पहिल्या षटकामध्ये धीरजच्या षटकामध्ये 20 धावसंख्या होती, दुसरं षटक संपलं तरी 13 धावसंख्या मैदानामध्ये लागते. सामना कुठेतरी पलटत जातो, सामना कुठेतरी फिरत जातो आणि अशा प्रयत्नात ना आत्मविश्वास नेहमीच कमी झालेला पाहायला मिळालाय. खरंच दुसऱ्या दिवसातील आपण जर मॅच बघितलीत ना, मिळखतकर संघाचा प्रणित म्हात्रे या खेळाडूने आपण बघितल्यासारखं खेळते, आत्मविश्वास हरला नव्हता, ह्या संघाच्या विरुद्धच खेळत होता. म्हणजे सागरी गणेश संघाच्या जयेश लटनी जी अर्धी षटके पारी खेळली होती त्याला मी सुद्धा उत्तर देणार, त्यांच्या गोलंदाजांना मी सुद्धा हानीमारी करणार, मोठे फटके मारणार आणि त्याच प्रयत्नात ना मोठी धावसंख्या. वाईट इतकंच वाटतंय की एक धावसंख्येनी ती धावसंख्या ही स्पर्धा हरली, म्हणजे स्पर्धेच्या बाहेर ते पडले. खरंच असा प्रणित म्हात्रे लाईव्हच्या माध्यमातून ऐकत असेल, कारण चांगल्या खेळानंतर गुणगान नेहमी सर्वजण गातात. असा प्रणित म्हात्रे खेळाडू अलिबागचा खेळाडू या क्रिकेट पेजवर त्याची रील्स सुद्धा पडलेली आहे, कारण ह्याचं सुद्धा श्रेय आपल्या ड्रीम्स क्रिकेट माध्यमातून जे सूरज किंवा सूरजची टीम किंवा सर्वेसर कौस्तुजी पाटील असते ना, ह्यानं देणं गरजेचं असेल. चला सामन्याला सुरुवात करायला तिसरा षटक घेऊन मैदानामध्ये आलाय श्री. श्रीनी चांगली गोलंदाजीला सुरुवात केली. मैदानामध्ये आल्यानंतर चांगली गोलंदाजी करायची, जे त्या दोन गोलंदाजांनी काम केलंय, जे 13 वरती धावसंख्या रोखून धरली होती, ती धावसंख्या मला सुद्धा त्याच प्रकारे ठेवायची आहे. बऱ्याचशा मार्जिनने आम्हाला वायशेष संघाला हलवायचं आहे हेच ठरून आलंय. हे मनामध्ये जिद्द या गोलंदाजीच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतंय. कारण जयेशने जी स्टार्टअप करून दिला नाही, तो स्टार्टर मारला ना गाडीला, तो अजून तसाच चालत चाललाय. सुंदर असा चेंडू पंचांच्या माध्यमातून हा वाईट चेंडू घोषित करण्यात आलाय. ज्या ठिकाणी म्हणतो ना की थोडंसं कुठेतरी आपण चांगलं म्हणलं तर ते चढण्याच्या झाडावर चढलं जातो, श्रीचं त्या प्रकारे चांगलं काहीतरी झालं. कारण पहिला चेंडू एक धावे संपुष्टात आला होता, पुढील चेंडू त्यापेक्षाही चांगला टाकायचा होता, पण काय घडलंय तर त्यापेक्षा गच्चा चेंडू टाकताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. दुसरा चेंडू सांगता करावी लागेल, मोठा फटका, हसनेल कुरेशी झेल खाली आला, विकेट मिळेल. त्याला चाळमाळा संघ आपला प्रतिनिधी पीच पाठवा. इतकी मोठी स्पर्धा सर आणि वारंवार सांगणं उचित नाहीये. खरंच कुठेतरी थोडेसे निर्णय चेंज झाले पाहिजेत. कुठेतरी जे आपल्याला टाइम दिला त्या टाइम वरती व्यवस्थित उपस्थित राहणं कुठेतरी गरजेचं आहे. आणि नक्कीच हे खेळाडूंवरती असतं, आपल्या संघावरती असतं, आपल्या कॅप्टन वरती असतं. या दरम्यान येतोय मोठा फटका, पंचांचा इशारा, 6 धावा, षटकार, डीजे. हॅलो, धन्यवाद. श्री गणेश चालमाला संघाचे कर्णधार, माझा आवाज तुमच्या कानापर्यंत पोहोचलाय, तर विनंती करेन कोणताही विलंब न दवडता टॉस साठी त्वरित संपर्क साधायचा आहे. आपण पाहतोय आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गीय जयदीप शेखर भणा यांच्या स्मृतीस स्मरून ही भव्यदिव्य क्रिकेटची स्पर्धा साईराज क्रिकेट क्लब वर्सोलीच्या माध्यमातून आयोजित करतोय. आणि श्री गणेश चालमाला संघाचे प्रतिनिधी इथे आलेले आहेत आणि तसेच माऊली 11 वर्सोली संघाचे कर्णधार सुद्धा इथे उपस्थित आहेत. मी विनंती करेन की या स्पर्धेचे उपस्थित सन्माननीय आदरणीय सर्वांचे लाडके अंकुजी पाटील सर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करून घेणार आहोत. आपण पाहतोय वीर दमदार आमदार प्रीमियर लीग आणि त्या स्पर्धेमध्ये नक्की त्यांचं खूप मोलाचं योगदान असतो आणि त्यांच्या माध्यमातून आजच्या दिवसातील नाणेफेकीचा कौल नक्कीच केला जात आहे. श्री गणेश चालमाला विरुद्ध माऊली 11 वर्सोली. आताच्या हंगामामध्ये हे दोन्ही संघ बलाढ्य, मग ती रोहाची स्पर्धा असू दे किंवा झिराची नाईटची स्पर्धा असू दे, त्या स्पर्धेमध्ये वर्सोली गावाचं नाव उंचावून नेणारा संघ म्हणजे माऊली 11 वर्सोली. आपण पाहतोय 10वीर चषक हेच रोहा, तेच म्हटलं शेखर सर मी. आणि नाईटच्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचा किताब पटकावला माऊली 11 वर्सोली ऑन द टॉस. नक्की नाणेफेकीचा कौल जिंकला. धन्यवाद अंकुजी पाटील सर यांच्या माध्यमातून आपण नाणेफेकीचा कौल केलाय. आता मात्र मॅच थोडीशी वन साइड होताना नजर येतोय. जयजी टकेकर आणि आमचे साथी कॉमेंटेटर्स, रायगडचा बुलंद आवाज ज्याला म्हटलं जाईल, आमचे मराठी उद्योजक सन्माननीय
सौरभजी भोरे सर इथे उपस्थित झालेत, त्यांचा सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत आहे. मी सौरभ सरांचे या ठिकाणी स्वागत करतोय आणि मैदानामध्ये गुरुवारी आपल्याला लाभल्यानंतर आपल्यामध्ये सुद्धा आत्मविश्वास वाढतो, अशी काही स्थिती माझ्यावरती आलेली पाहायला मिळते. कारण आज बुखारी भाईजान सुद्धा पाहायला मिळतात. त्याचप्रमाणे 2 दिवस आम्हाला मार्गदर्शन करणे सौरभजी भुरे सर सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. मी विनंती करतो सर रेस्ट करा, आपण सामन्याचा आनंद घ्या. सामना नक्कीच वन साइड होत जाताना आपल्याला पाहायला मिळतोय, कारण विकेट मात्र गेल्यात. फटकेबाजी करण्याचा प्रयत्न करतो या ठिकाणी. बघा पुन्हा तेच समीकरण आलंय, जयेशकडे चेंडू गेला, झेल बाद करतोय, पुन्हा एकदा 22 खेळाडू माघारी, मिळतंय विकेट. डीजे जर पाहिलं ना तर समालोचकांची हवा असणाऱ्या समालोचनाच्या माध्यमातून सर्वांना रसिक या क्रीडाजनांना एक मजा भेटणार आहे. कारण सर्वांचे लाडके भाईजान या ठिकाणी उपलब्ध झाले. त्यानंतर रोहा तालुक्याचा आवाज हर्षदजी मुंडे हे सुद्धा काल होते, आज सुद्धा ते आपल्याला जॉईन होणार आहेत. त्यानंतर नक्कीच म्हटल्याप्रमाणे आम्हाला नेहमी मार्गदर्शन करणं असतं, ज्या ठिकाणी चुकी होते ज्याचे चांगले होते कौतुकाची थाप शाबासकीची थाप नक्की त्याचे सौरभ सर होरे सुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्याच ठिकाणी नक्कीच आम्हाला शेखरदाच्या माध्यमातून सांगितलं की दुपारच्या क्षेत्रानंतर आपल्याला संदीप सर जगी सुद्धा या ठिकाणी जॉईन होणार आहेत. पण नक्कीच मोठी टीम या ठिकाणी आज पाहायला मिळेल. ही स्पर्धा रंगतदार नक्की आजपर्यंत झाले, आतापर्यंत झाले आणि ह्या पुढे सुद्धा पाहायला मिळेल. नक्की समालोचनाच्या माध्यमातून एक जोरदार उपवणी किंवा जोरदार एक मेजवानी या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. या दरम्यान पहिला सामना आपल्याला ज्या ठिकाणी आतापर्यंत सहज जर पाहिलं ना तर नक्कीच म्हटल्याप्रमाणे जे दबाव येतं, जे दडपण येतं, त्याच्या माध्यमातून ना जवळपास 8 विकेट माघारी परतताना आपल्याला वायशेष संघाच्या पाहायला मिळतात. चेंडू सुद्धा निर्धाव जातात, वाईट सुद्धा येतात, पण जी गरज आहे ना षटकार चौकाराची ती आलेली नाही. ह्याचं पूर्ण श्रेय आणि पूर्ण कामगिरी या गोलंदाजांना द्यावी लागेल. कारण जयेश, महेश त्यानंतर श्री आणि त्यानंतर मयूर जी गोलंदाजी करते ना, अप्रतिम दर्जाची गोलंदाजी आहे. दाखवून दिले की या स्वर्गीय जयदीप बना चषकामध्ये जी आम्हाला मानाची ट्रॉफी आहे, जी आकर्षक ट्रॉफी आहे, ती आमच्या गावामध्ये घेऊन जायचं आहे. जो आम्हाला एक इथे संघ उपस्थित करून दिला, जी आम्हाला खेळण्याची संधी दिली साईराज वरसुलीनी, त्यावरती नाव लौकिक करायचा आहे असा सागरी गणेश स्थळ संघ या मैदानामध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहता पाहता 4 चेंडूचा खेळ इथे समाप्त झालाय. उर्वरित 2 चेंडू अंतिम चेंडूकडे वाटचाल होत असताना दुसऱ्या चेंडूवर 5व्या चेंडूवरती मैदानामध्ये चांगला फटका मारण्याचा प्रयत्न होता. परंतु आता मात्र जर पाहिलं, मी पुन्हा एकदा म्हणतो टक्केवारीवर विचार केला तर सामना फक्त शेवटच्या चेंडूपर्यंत ट्रॅव्हल होण्यासाठी प्रयत्न होत असेल. अन्यथा सामना पाहिलं तर हास्यमय वातावरण किंवा आनंदमय वातावरण हे सागरी गणेश स्थळ संघाच्या 11 खेळाडूंमध्ये, त्यांच्या स्पर्धकांमध्ये, त्यांच्या फ्रान्स मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या चेंडू नंतर या षटकाची सांगता झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर निर्णय असा लागतोय की पहिल्या या सामन्यामध्ये सागरी गणेश स्थळ संघ या मैदानामध्ये विजय प्राप्त झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. यस, अगर जयजी देखा जाए ना तो स्वर्गीय जयदीप शेखर बना पुरस्कृत साईराज क्रिकेट क्लब वर्सोली आयोजित प्रतियोगिता में पहला नाम नोंदनीकरण जिस टीम ने किया है वो है श्री सागरी गणेश स्थल. एक बार जोरदार तालियां. और उसी पे हमारे स्वर्गीय जयदीप शेखर बना के आशीर्वाद से क्वालिफाई भी होते हुए ये आशीर्वाद है. आज सभी का चहेता अगर अपने आधे में से गया छोड़ के, पर उसे याद करने के लिए स्मृति चषक को याद किया है और पहली टूर्नामेंट में पहली नोंदनी करने वाली टीम सागरी गणेश स्थल यहाँ पर क्वालिफाई होते. कांग्रेचुलेशन टीम श्री सागरी गणेश स्थल और शिवदास लट और उनके सभी सहकारी. और इस मैच का प्लेयर ऑफ द मैच जिन्होंने बल्लेबाजी करते हुए 37 रनों का योगदान दिया और गेंदबाजी करते हुए 2 विकेट प्राप्त किए, कैप्टन लीडिंग ऑफ द फ्रंट, अलीबाग थल का बाइकर मैन जयेश लट प्लेयर ऑफ द मैच. और नितिन जी हमारी और हर्षल जी हमारी. जयेश लट हैट्रिक के लिए 500 रुपए का कैश प्राइज आया है. मैं सम्माननीय अंकुश जी पाटिल सर से गुजारिश करूंगा कि अपने शुभ हाथों से जयेश लट इस खिलाड़ी को नवाजा जाए. और सबसे कातिल अंकुश जी पाटिल और उनके माध्यम से भी
बैटर जस्ट लेग के लिए 500 रुपए का कैश प्राइज। एक दिलदार व्यक्तिमत्व, फिर वो अपनी टीम हारो फिर भी उन्हें दुख नहीं है, वो हर खिलाड़ी को मोटिवेट करने का हौसला रखते हैं। ऐसे सम्मानीय अंकुश जी पाटिल सर, इनके तरफ से 500 रुपए और नितिन जी अवारी और अंशल जी अवारी सर इनके माध्यम से हैट्रिक के लिए 500 रुपए, टोटल 1000 रुपए का कैश प्राइज। और प्लेयर ऑफ द मैच, आज के दिन का प्लेयर ऑफ द मैच यहाँ पर जस्ट लेग को दिया जा रहा है।